तर आता इथे अजून एक गोष्ट सांगितली, की जो कृष्ण भक्तीमध्ये लागतो, त्याला म्हणजे काही जास्त म्हणजे मेहनत न करता तर त्याच्यामध्ये ते पुढे जातो. तर त्या कृष्ण भक्तीमध्ये जातो. त्याला काही असं मेहनतही करावं लागत नाही. त्याने फक्त कृष्ण भावनान्वित होण्यासाठी त्यांनी प्रयास केला पाहिजे. तर इथे एक खूप चांगलं उदाहरण आठवतं मला, की जसं एक खूप फेमस एक चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस एक हरिदास ठाकूर म्हणून त्यांची एक खूप फेमस लीला आहे. ते काही लोकांना माहिती आहे. आय थिंक मी सांगितलं पण असेल, पण परत आपण घेऊया कारण आजच्या श्लोकाशी ते रिलेटेड आहे. तर ते इतके महान संत होते. मी बराच वेळा सांगितलं, की ते दिवसातून 24 तास मिळून 22 तास फक्त जप करायचे. हरे कृष्ण महामंत्र जो आपण करतो. हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, हरे हरे राम 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 राम, राम हरे हरे हरे. तर फक्त ते जप करायचे. म्हणजे 24 तास म्हणजे 22 तास आणि उरलेल्या 2 तासात त्यांचं खाणं, झोपणं, अंघोळ, जेवण सगळं ते 2 तासात करायचे. ते जस्ट इमॅजिन आम्ही फक्त 16 माळा करतो आणि ते दिवसातून जवळ-जवळ 200 माळा किंवा 100 एक्झॅक्टली 192 192 राउंड्स ते करायचे. आणि त्यांचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर ते जन्माने मुसलमान होते ते. पण त्यांचं भक्तीकडे त्यांचा ओढावा एवढा होता, की ते जे त्यांना हे खूप आवडलं त्यांना आणि ते भक्तीमध्ये आले आणि ते हा मंत्र जप करायचे आणि म्हणून ते चैतन्य महाप्रभू ते इतकं जप करायचे. 24 तास म्हणून, 22 तास म्हणून त्यांना नामाचार्य हे जे भगवंताचं नाम आहे, त्याचा तो आचार्य आहे. कारण की एवढं जप करतो, तुझ्यासारखं जप कोणी करत. तर इतके मोठे संत आहेत, तर ते एकदा असं झालं, की तिथला जो राजा होता रामचंद्र खान, त्याला कसं तरी त्यांना डिफेम करायचं, त्यांना पाडायचं होतं त्यांचं नाव. तेव्हा ते अनाउन्स करतात, की कोणी त्यांना त्यांचं नाव खराब करू शकतं. तर ते बोलतात, की त्यांना समहाऊ तुम्ही नाव खराब केलं पाहिजे. ते बरेचसे ते जे तिथले जे वेश्या असतात त्यांना सांगतात, की तुम्ही प्रयत्न करा. बोललो, "ना, ते साधू आहेत. आम्ही ते काम." एक एक जी वेश्या असते तिचं नाव असतं लक्षा हिरा. ती म्हणते मी काम करेन आणि ती म्हणते ह्याच्यासाठी मी 1,00,000 हिरे एवढे घेईन. तर राजा बोलतात ठीक आहे. आणि म्हणून तिचं नाव लक्ष हिरा हे नाव होतं तिचं. ते पण नाव पडलं होतं तिचं लक्ष हिरा कारण तिने 1,00,000 तिने हिरे त्या कामासाठी घेतले. आणि झालं असं की असं म्हणतात प्रभुपादजी म्हणतात बऱ्याच वेळेस ती इतकी सुंदर होती की म्हणजे तुझ्यासारखं सुंदर कोणीच नव्हतं. आणि ते आपले जे हरिदास ठाकूरजी होते ते आपलं माळ करत बसले हरे कृष्ण ते आपली त्यांच्या झोपडीमध्ये. तेही त्यांच्याजवळ आली आणि त्यांना आकर्षित करण्याचा प्रयास करत तर पाहिजे तर ते तेव्हाच तिथून निघून जाऊ शकत नाही किंवा तिला हाकलून लावू शकत नाही, "बाबा तू जा इथून." पण त्यांना तिच्यावर दया आली, की ही ही पण आहे. हे एक जे आहे भगवंताचं अंश आहे. म्हणजे माझ्यासारखं जसं आम्ही भगवानचे पुत्र आहोत, तसं ही पण एक तिच्या कर्मामुळे ती वेश्या झाली. तर हिच्यावरती कृपा केली पाहिजे मला. आणि म्हणून ते काय करतात ते तिला बोलतात काय काम आहे? तर ते बोलतात, की असं-असं मला तुमच्याशी संपर्क करायचा आहे आणि माझी इच्छा पूर्ण करायची. मी म्हणतो ठीक आहे. माझे हे माळा बाकी आहेत मला हे संपू दे. संपलं की मग आपण हे कार्य करूया. बोलतात ठीक आहे आणि ते जप करत बसतात. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम. आणि तोपर्यंत सकाळ होऊन जाते. तो म्हणतो, "ओह सॉरी अरे." म्हणलं, "ठीक आहे, एक काम कर उद्या परत ये." आणि असं करून कंटिन्यूअस 3 दिवस तिला बोलवतात तिथे. आणि ते आपला जो जप आहे, ते तिच्यासमोर करत बसतात. ते इतके शुद्ध भक्त होते, की तिचं ते जप ती ऐकून ती एवढी शुद्ध झाली, की तिला तिसऱ्या दिवशी तिला लाज वाटली, की अरे मी काय करत आहे? इतके महान संत आहेत आणि मी असलं काम करायला आले. तर तिला लगेच वाईट वाटतं. ती त्यांच्या चरणामध्ये पडते आणि ती क्षमा मागते, की "महाराज मला क्षमा करा. मी असं-असं या कामासाठी आले होते. पण तुम्ही खूप महान संत आहात. तुम्ही साधारण व्यक्ती नाहीये. तर मला क्षमा करा आणि आता शरणमध्ये या." तर ते बोलतात, "ठीक आहे." आणि ते त्या वेश्याला दीक्षा देतात. तिला वैष्णवी बनवतात आणि तिला सांगतात, "आजपासून तू इथे बोलते एक तुलसी घे तिच्या अंगणामध्ये. तिथे तुलसी ठेव तिच्या अंगणामध्ये. तुझ्यासमोर बसून रोज जप करत जा." तर ती जी वेश्या होती त्या दीक्षानंतर त्या
संतांच्या संपर्कात आल्यामुळे ती इतकी मोठी संत झाली ती स्वतः, की लोक तिच्या दर्शनासाठी येऊ लागले. तर तो चेंज जो होता, तो म्हणजे बघण्यासारखा होता त्याच्यामध्ये. एक वेश्यापासून ती डायरेक्ट एक संत झाली होती. तर सांगण्याचा उद्देश हे असा आहे, की जे भगवंताचे भक्त आहेत, त्यांना असं खास म्हणजे त्यांना प्रयास करावा लागत नाही. उलटं जे दुसरं कोणी जर व्यक्ती असेल, त्याला आपलं इंद्रिय संयम करणं मुश्किल झालं. पण हे भगवंतांचे भक्त असल्यामुळे त्यांची जी सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये असल्यामुळे त्यांना म्हणजे बिलकुल पण असं काही वाटलं नाही. उलटं आपल्या जे सत्संगाने त्या वेश्याला पण तिला तिला पण संत करून टाकलं. तर हा जो पॉइंट आहे तो मला आढळला, जसं प्रभुपाद म्हणतात, की खास प्रयास करावा लागत नाही. ते किती पॉवरफुल असतं संतांचं जी शक्ती असते ते ह्याच्यातून या आपल्या इन्स्टन्स वरून आपल्याला कळतं. तर नेक्स्ट श्लोका घेऊया आपण. श्लोका नंबर 56.